नमस्कार मंडळी. कुंभ राशी सावधान, अक्षय तृतीयाला धोकादायक संकेत. मंडळी, आजचा हा व्हिडिओ साधा नाही. जर तुमची रास कुंभ असेल तर तुमचे काही दिवस तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहेत. अक्षय तृतीया हा एक असा दिवस जो खूप शुभ मानला जातो, पण यावेळी काहीतरी वेगळं घडत आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. या वेळेची ग्रहस्थिती अशी आहे की कुंभ राशीच्या लोकांसाठी अचानक बदल, अनपेक्षित घटना आणि आयुष्यातील मोठं वादळ घडू शकतं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हा बदल अचानक होईल. तुम्हाला तयारीची संधीही मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे नेमकं काय होणार आहे, कोणत्या चुका टाळाव्या पाहिजे आणि कोणते उपाय केल्याने तुम्ही संकट टाळू शकता. म्हणून कुठेही जाऊ नका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर नमस्कार मंडळी, स्वामी भक्ती शक्ती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, अक्षय तृतीय हा फक्त एक सण नाही, हा असा एक दिवस आहे ज्याला आपल्या शास्त्रामध्ये अक्षय पुण्य देणारा दिवस म्हटलं गेलं आहे. या दिवशी केलेले प्रत्येक काम त्याचा परिणाम खूप काळ टिकतो आणि म्हणूनच हा दिवस जितका शुभ आहे तितकाच काही लोकांसाठी धक्कादायक ठरू शकतो. आता तुम्ही काय विचार करत असाल, कुंभ राशीसाठी असं काय वेगळं आहे? तर नीट ऐका. यावेळी जी ग्रहस्थिती तयार झाली आहे ती कुंभ राशीच्या लोकांसाठी एक अचानक वळण घेऊन येते. काही लोकांच्या आयुष्यात मोठे निर्णय द्यावे लागतील, काहींना अचानक धक्का बसू शकतो आणि काहींना अशा परिस्थितीतील समोर जावं लागू शकतं त्याची त्यांना कल्पनाही नाही मिळाली. त्या सगळ्यांसाठी ही मोठी गोष्ट म्हणजे हा बदल हळूहळू नाही तर अचानक होणार आहे. तुम्हाला तयारीची वेळ मिळणार आहे आणि म्हणूनच कधीच सावधान राहणं खूप गरजेचं आहे, कारण एक छोटी चूक मोठ्या संकटातून बदल करू शकते. पण घाबरू नका, कारण हा व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सगळं स्पष्ट सांगणार आहे. नेमकं धोका कुठे आहे, कोणत्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी केल्याने तुम्ही हे संकट टाळू शकता. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढचा भाग तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे सगळं का घडतंय? मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीवर ग्रहाचा एक प्रभावी थेट असतो आणि कुंभ राशीसाठी हा प्रभाव सध्या थोड्या वेगळ्या आणि असंतुलित आहे. शनी प्रभाव. कुंभ राशीची स्वामी ग्रह म्हणजे शनी. शनी म्हणजे काय? कर्माचं फळ देणारा ग्रह. याचा अर्थ तुम्ही आधी जे केलं आहे, ते निर्णय घेतले आहेत, त्याचे परिणाम आता दिसायला लागतील. कधी कधी शनी अचानक धडे शिकवतो. कामात अडथळे, उशिरा अपेक्षित यश न मिळणे, हे सगळं शनीमुळे होऊ शकतं. मंगळचा प्रभाव. आता बोलूया मंगळबद्दल. मंगळ म्हणजे ऊर्जा, पण त्याच्याबरोबर राग आणि आक्रमकता. या काळात लवकर राग येईल, छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होतील, घाईत निर्णय घेतले जातील आणि ते चूक होण्याची शक्यता जास्त आहे. सूर्याचा प्रभाव. सर्व काय म्हणजे आत्मविश्वास. सूर्य म्हणजे आत्माचा आत्मविश्वास, पण त्याच्याबरोबर इगो देखील. मीच बरोबर आहे, माझं ऐकायला पाहिजे असा विचार वाढू शकतो आणि त्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. आता विचार करा, जेव्हा शनी, मंगळ आणि सूर्य एकत्र प्रभाव टाकतात तेव्हा काय होतं? मन गोंधळलेलं, निर्णय चुकीचे, परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे कायमचं नाही. हा फक्त एक काळ आहे. जर तुम्ही या काळात सावध राहिलात, तर शांत राहिल्या, योग्य निर्णय घेतला, तर तुम्ही हे संकट टाळू शकता आणि पुढचा काळ तुमच्यासाठी खूप चांगला होऊ शकतो. म्हणूनच या ग्रहस्थितीचा परिणाम समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या आयुष्यात नेमके कुठे आणि कसा परिणाम होणार आहे. म्हणून लक्ष देऊन बघत राहा. मंडळी, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, याबद्दल तुमच्या आयुष्यावर नेमका कसा परिणाम होणार, कारण ग्रहाचा प्रभाव फक्त एकच गोष्टीवर होत नाही, तो तुमच्या पूर्ण आयुष्यावर परिणाम करतो. चला एक करूया, समजून घेऊया. या काळात पैशाबाबत खूप सावध राहावं लागतं. अचानक खर्च वाढू शकतो, जुने पैसे अडकू शकतात, अनपेक्षित इन्कम डेली होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवून पैसे दिले आणि नंतर पैसे परत मिळत नाही. म्हणून या काळात कोणालाही पैसे देताना 10 वेळा विचार करा. हा भाग खूप
सेन्सिटिव्ह आहे. छोट्या गोष्टीवर मोठे वादळ होऊ शकतात. गैरसमज वाढू शकतात. जवळचे लोकही दूर जाऊ शकतात. कधी कधी तुम्ही काही चुकीचं बोलणार नाही, पण समोरचे व्यक्तीचे चुकीचं समजेल म्हणून शब्द जाणून वापरा. या काळात मन सर्वात जास्त प्रभावित होतं. तुम्हाला असं वाटेल सगळ्या माझ्या विरोधात चाललं, पण लक्षात ठेवा, हा फक्त एक पाऊल नाही. कामात अडथळे येऊ शकतात. डेली रुटीनमध्ये आपलं बिघडाव होऊ शकतो. जर तुम्ही बिझनेस करत असाल तर डेली इन्कम अजिबात होऊ शकत नाही. लॉस होण्याची शक्यता असते. थकवा, झोप लागणं, डोकेदुखी अशा समस्या वाढू शकतात. तुम्हाला वाटेल हे काही टेन्शन नाही, पण हे मोठा धोका होऊ शकतो. मंडळी, हे सगळं ऐकून घाबरू नका, पण याकडे दुर्लक्ष करू नका, कारण योग्य वेळी सावध राहिलात तर मोठं संकट सहज टाळता येऊ शकतं. आता पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे त्या 5 मोठ्या चुका, ज्या तुम्ही केल्या तर संकट अजून वाढू शकतं. म्हणून पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. मंडळी, आतापर्यंत आपण परिणाम पाहिले, पण आता सर्वात महत्त्वाचा भाग, या काळात कोणत्या चुका अजिबात करू नये. कारण अनेक वेळा संकट ग्रहामुळं येत नाही, ते आपल्या चुकीच्या निर्णयामुळे वाढतं. म्हणून खूप लक्ष देऊ नये का. या काळात सर्वात मोठी चूक म्हणजे घाईत निर्णय घेणे, नोकरी बदलणे, मोठे गुंतवणूक करणे, नवीन काम सुरू करणे. हे सगळं थोडं थांबवा, कारण एक चुकीचा निर्णय तुमचं मोठं नुकसान करू शकतं. हा माझा जवळचा माणूस आहे असं म्हणून पैसे देऊ नका. पैसे अडकू शकतात, परत मिळणं कठीण होऊ शकतं. या काळात पैसे देऊ नका. मंगळाचा प्रभाव वाढलेला आहे. छोट्या गोष्टीवर मोठे वाद होतील आणि कायमचं बिघडू शकतो. म्हणून उत्तर देण्याआधी थांबा, शांत राहा. या काळात फसवणुकीची शांतता वाढते. मंडळी, 5 चुका जर तुम्ही टाळल्या तर अर्धसंकट तिथे थांबेल, पण जर दुर्लक्ष केलं तर छोटे प्रॉब्लेम मोठ्या संकटात बदलू शकतो. आता पुढचा भाग सर्वात महत्त्वाचा आहे, कारण आता मी तुम्हाला सांगणार आहे असे काही शक्तिशाली जे केल्याने ते संकट कमी करू शकता. मंडळी, आतापर्यंत आपण उपाय पाहिले, पण आता एक महत्त्वाचा प्रश्न, हे खरंच काम करतं का? चला काही उदाहरणांमधून समजून घेऊया. एक व्यक्ती, कुंभ राशीची, सगळं व्यवस्थित चालत होतं, नोकरी, पैसे सगळं ठीक, पण अचानक कामात अडथळे, पैसे अडकले, घरात तणाव, त्याला काही समजत नव्हतं. मग त्यांनी काय केलं? मंत्रजप सुरू केले, दान केले आणि शांत राहायला सुरुवात केली. हळूहळू परिस्थिती सुधारली, मन शांत झालं आणि आयुष्य पुन्हा ट्रॅकवर आलं. आता दुसरं उदाहरण, एक व्यक्ती ज्याने वॉर्निंग इग्नोर केली, घाईत इन्व्हेस्टमेंट केली, ओळखीच्या माणसावर विश्वास ठेवून पैसा दिला आणि नंतर पैसे अडकले. ही चूक ती खूप मोठी टाळू शकत नव्हते. एक महिला जी खूप स्ट्रेसमध्ये होती, झोप नव्हती लागत, मन नेहमी अस्तव्यस्त, मग तिथे रोज ओम नमो भगवते वासुदेवाय जप सुरू केला. काही दिवसांनी मन शांत झालं, विचार पॉझिटिव्ह झाले, आयुष्यात स्थिरता आली. अधिक कसे ओळखाल? मित्रांनो, संकट येण्याआधी काही संकेत मिळतात. अचानक मन बेचैन होणं, कामात वारंवार अडथळे येणं, छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होणं, सतत निगेटिव्ह विचार येणं. जर हे तुमच्यासोबत होत असेल तर समजा तुम्हाला सावधान होण्याचा इशारा मिळतो. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही, पण सत्य हे आहे ते सांगत आहे. जे लोक वेळेवर संकेत ओळखतात तेच लोक संकट टाळतात आणि जे दुर्लक्ष करतात ते जास्त अडचणीत सापडतात. तुमच्यासोबत असं कधी झालं का? अचानक प्रॉब्लेम आला, काहीतरी बरोबर वाटत नव्हतं? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सगळे कमेंट्स वाचते. आता शेवटचा भाग, एक अंतिम इशारा आणि एक असा सल्ला जो तुमचं आयुष्य शेवटी बदलू शकतो. मंडळी, आपण इतकं वेळ एकत्र राहिलो, शेवटी एकच महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हा काळ हलक्यात घेऊ नका. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा फक्त एक साधा काळ नाही, हा असा काळ आहे जो तुमच्या आयुष्यात मोठं वळण आणू शकतो. जर तुम्ही घाईत निर्णय घेतला, रागावर नियंत्रण ठेवलं नाही आणि संकेत दुर्लक्ष केले तर एक छोटी चूक मोठे संकट बदलू शकते. पण जर तुम्ही सावधान राहिलात, तर उपाय केले आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर हे संकट तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात ठरू शकतं. मी मनापासून सांगते, हा व्हिडिओ फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही तर तुमची भल्यासाठी आहे. जर तुम्ही इथपर्यंत पाहिलं असेल तर याचा अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल खूप
विचार करत आहात आणि हेच तुमचं सर्वात मोठं स्ट्रगल आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि सांगा तुमची रास कोणती आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्यात आधी आणि सगळ्यात पॉवरफुल माहिती. लक्षात ठेवा, संकट येणं तुमच्या हातात नसतं, पण त्याला कसं सामोरं जायचं हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. तर बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ सर्वांना.